योजना बंद होतील पण माहिती नाही. नमस्कार, मी संभाजी गायकवाड. पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या सर्वांचं योजना दरबारमध्ये. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी ची दुरुस्तीची जी अंतिम मुदत होती ती 31 मार्च 2026 रोजी ही संपलेली होती. त्यानंतर कोणत्याही लाडक्या बहिणींना आपली ई-केवायसी ही करता येत नव्हती. परंतु आता कालच्या आलेल्या अपडेटनुसार लाडक्या बहिणीसाठी पुन्हा एक आता अतिशय आनंदाची आणि एक महत्त्वाची अशी अपडेट आहे, जी दिलासादायक बातमी आहे. ती लाडक्या बहिणींची ई-केवायसी मुदत वाढ आता झालेली आहे. ज्या लाडक्या बहिणींची दुरुस्ती राहिली होती किंवा ज्या लाडक्या बहिणींची ई-केवायसी दुरुस्ती करायची बाकी होती, त्या लाडक्या बहिणींसाठी आता अतिशय आनंदाची बातमी आहे. आपल्या राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे या नेमका मुदतवाढीबद्दल काय म्हणल्या आणि किती तारखेपर्यंत मुदतवाढ दिलेली आहे, तुम्ही आता त्या काय म्हणल्या ते तुम्हीच पाहू शकता व्हिडिओमध्ये. तर नक्कीच हे पहा. मार्च पर्यंतची मुदत देण्यात आली. ती मुदत ही आता या महिन्याच्या कालावधीपर्यंत आम्ही वाढवत आहोत. म्हणजे 30 एप्रिल पर्यंत ती मुदत ही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा काकींच्या सूचनेनुसार ती वाढवण्यात येत आहे. त्यामुळे आपल्या माध्यमातून सर्व लाडक्या बहिणींना विनंती राहील की ही जी अंतिम संधी ही आपलं काही ई-केवायसी करत असताना जी काही चूक झालेली असेल त्या दुरुस्तीसाठी ही देण्यात आलेली आहे आणि 30 एप्रिल पर्यंत ही मुदत ही महायुतीच्या सरकारच्या वतीने आदरणीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब, शिंदे साहेब आणि सुनेत्रा काकी यांच्या सूचनेनुसार ही आम्ही वाढवत आहोत. तर लाडके बहीण योजनेची ई-केवायसी मुदत ही 31 मार्च वरून 30 एप्रिल पर्यंत वाढवण्यात आलेली आहे, अशी मंत्री आदित्यताई तटकरे यांनी स्पष्ट केलेलं आहे. की आता ज्या लाडक्या बहिणी आहेत की त्यांनी सरळ सरळ सांगितलंय की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्याचबरोबर सुनेत्रा काकी आणि त्याचबरोबर आपले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या आदेशानुसार त्यांनी ही मुदतवाढ दिलेली असून आता ही मुदतवाढ 30 एप्रिल पर्यंत दिलेली आहे. तरी माझ्या लाडक्या बहिणींना सर्वांना विनंती आहे की त्यांनी आपली ई-केवायसी आता दुरुस्ती जर राहिली असेल तर त्यांनी आपली ई-केवायसी दुरुस्ती 31 एप्रिल पर्यंत आपली दुरुस्ती ही करून घ्यावी, जेणेकरून तुम्हाला 1500 रुपयांचा लाभ हा नियमित सुरू व्हावा आणि म्हणजे सुरू राहावा. ज्यांचा लाभ बंदही झाला असेल त्यांना दुरुस्ती केल्यानंतर पैसे महिन्याचे 1500 रुपये हे पडण्यास सुरुवात होतील. ही होती आजची अतिशय महत्वाची लाडकी बहीण योजनेसंदर्भातली अपडेट. ही अपडेट अतिशय महिलांसाठी आवश्यक आहे. ज्या महिलांना ही माहिती पोहोचवा, बऱ्याचशा महिलांना ज्यांना 1500 रुपये मिळेल नाही किंवा ज्यांचे 1500 रुपये बंद झाले त्या महिलांपर्यंत ही माहिती पोहोचवा, जेणेकरून त्यांची ई-केवायसी दुरुस्त करून त्यांना पुन्हा आपला 1500 रुपयांचा लाभ हा नियमित महिन्याला सुरू होईल. भेटूया अशाच नवीन अपडेटसह, नवीन माहितीसह. तोपर्यंत धन्यवाद.